नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता. मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहोचला आहे. एका बाजूला आहे इस्रायल आणि दुसऱ्या बाजूला इराण. या दोन शक्तिशाली देशांमध्ये थेट युद्ध उभे राहिले आहे. त्याचे परिणाम फक्त मध्य पूर्वेतच नाही तर जगभर आणि भारतातही होऊ शकतात. आज आपण समजून घेणार आहोत एक महत्वाचा प्रश्न. या संघर्षात भारतासाठी महत्वाची भूमिका आणि फायद्याची भूमिका कोणती असेल? भारतासाठी मध्य पूर्व का महत्वाचा आहे? भारत आणि मध्य पूर्व यांचे संबंध फक्त राजकीय नाहीत तर आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेशीही जोडलेले आहेत. भारताचे जवळपास 60% पेक्षा जास्त कच्चे तेल मध्य पूर्वेतून येते. लाखो भारतीय कामगार तिथे काम करतात. व्यापार आणि गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच या भागातील कोणताही संघर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेला थेट परिणाम करू शकतो. गेल्या काही दशकात भारत आणि इस्रायलचे संबंध खूप मजबूत झाले आहेत. संरक्षण तंत्रज्ञान, ड्रोन आणि मिसाईल सिस्टम, शेती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा या क्षेत्रांमध्ये इस्रायल भारताचा महत्वाचा भागीदार आहे. भारताने इस्रायल सोबत अनेक संरक्षण करार केले आहेत. इराण ही भारतासाठी कमी महत्वाचा नाही. इराण भारतासाठी महत्वाचा आहे कारण ऊर्जा स्रोत, चाबहार बंदर प्रकल्प, मध्य आशियात व्यापाराचा मार्ग. चाबहार बंदरामुळे भारताला पाकिस्तान वगळून अफगाणिस्तान आणि मध्य आशियात पोहोचण्याचा मार्ग मिळतो. मग सध्या परिस्थितीत भारताने कोणाची साथ द्यावी? हा प्रश्न सोपा नाही. जर भारत उघडपणे इस्रायलची बाजू घेतो तर इराण सोबतचे संबंध बिघडू शकतात आणि जर भारत इराणच्या बाजूने उभा राहिला तर इस्रायल आणि पाश्चिमात्य देश नाराज होऊ शकतात. म्हणूनच भारतासाठी सर्वात योग्य भूमिका आहे संतुलित आणि तटस्थ कूटनीती. भारताची परराष्ट्र नीती नेहमीच सांगते सर्वांशी मैत्री, कुणाशीही शत्रुत्व नाही. भारत अनेकदा संघर्षात संवाद, शांतता, कूटनीती यावर भर देतो. मग भारतासाठी योग्य रणनीती काय असू शकते? तर तटस्थ भूमिका, दोन्ही देशाशी संबंध कायम ठेवणे, ऊर्जा सुरक्षा आणि तेलाचे पर्यायी स्रोत शोधणे, भारतीय नागरिकांची सुरक्षा, मध्य पूर्वेत असलेल्या भारतीयांचे संरक्षण, कूटनीतिक मध्यस्थी, शांततेसाठी संवादाला प्रोत्साहन. जर संघर्ष वाढला तर तेलाचे दर वाढतील, महागाई वाढू शकते, जागतिक व्यापारावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच भारताला सावध आणि रणनीतिक पावले उचलावे लागतील. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी भारताचे महत्वाचे संबंध आहेत. म्हणूनच या संघर्षात कोणाची बाजू घेण्यापेक्षा शांततेचा मार्ग दाखवणे हीच भारतासाठी सर्वात फायदेशीर भूमिका ठरू शकते. भारताला जागतिक पातळीवर संतुलित, परिपक्व आणि जबाबदार शक्ती म्हणून उभे राहण्याची ही संधी असू शकते. आपल्याला काय वाटते? या संघर्षात भारताने इस्रायलची बाजू घ्यावी, इराणची की तटस्थ राहावे? आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.